तर हॅलो गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईस, आज आहे संडे आणि आजसुद्धा परत आम्ही निघालो संडे राईडला. तर आज मी परत माझ्या भावांसोबत वगैरे जातो आहे. तर लांजामध्ये जे माचा म्हणून हिल स्टेशन आहे रत्नागिरीतील, तर त्या ठिकाणी आज आम्ही जाणार आहे. लास्ट इयरसुद्धा मी गेलो होतो माझ्या मित्रांसोबत, पण आज घरातल्यांसोबत जाणार आहे. तर गाईस, मी आता पुढे निघालो आहे. दादा आणि वहिनी पाठवून येत आहेत. मला जरा पुढे जाऊन आशुभाईचा रेनकोट घ्यायचा होता त्याच्या मित्राकडून. तर म्हणून मी आधी निघालो आहे. साईड स्टॉपला जाऊन दादाची वाट बघीन, मग पुढे एकत्र जाऊ. आणि हातकंब्यात आम्हाला आशुभाई आणि शीतलवहिनी वगैरे भेटतीलच. तर इकडे सुद्धा हायवेचं काम चालू आहे. मीरा नागपूर हायवे आहे. तर त्या हायवेचं काम चालू असल्यामुळे चिखल जाम असतो आता इथे पावसातून. तर काय आता आम्ही खेडशी क्रॉस करून पुढे आलेले आहे. आणि वातावरणसुद्धा खूप छान असं गारगार आहे एकदम. संध्याकाळी लवकर आल्यावर यांना प्लॅन सांगायचा विचार जर आम्ही दुपारी वगैरे आलो लवकर, तर मग इथे पुढे एक वॉटरफॉल आहे पानवलला. तर म्हणजे पुढून जो राईट साईडला रोड जातो, तर तिथे गेलो तर जाऊ. मग आम्ही बघू सगळे एकत्र झाल्यावर तिथनं माचाळवरून निघताना मी बोलीन सर्वांना. तर मग डिस्कस करून ठरवू आम्ही. भाईला कॉल कर. साईडला घेता. हातकंब्यात आलो आम्ही. हां, तुम्ही कुठे आहात? काय? हां, या. येते. तर सगळे मेंबर आलेले आहेत आमचे आणि आम्ही हातकंब्यातून निघालो आता. पुढे गेल्यावर तुम्हाला सर्वांची मी ओळख करून देईनच, कारण आता लेट झाला आहे. 9:30 वाजले आहेत. 8 वाजता आम्हाला निघायचं होतं, तर 9:30 वाजले आहेत. त्यामुळे मग आता जास्त टाईमपास न करता आधी आम्ही पालीत लवकर पोहोचू. पालीत जाऊन मग काहीतरी वरती नाश्ता वगैरे करायला घेऊ पार्सल, आणि नंतर मग पुढे जाऊ. फोन दे. तर आता नाश्त्यासाठी वरती वडापाव वगैरे खायला घेतलेला आहे आम्ही, आणि वेफर्सचं पॅकेट वगैरे घेतलेलं आहे. ते घेऊन आता आम्ही पालीतून निघालो आहे. तिथून आता आम्ही दाभोळे मार्गे जाणार आहोत.
रे. गाडी हलवायची पद्धत म्हणजे नाही सरळ आता. तो गाईस फायनली आम्ही माचा फाट्यावरती पोचलो होता. दाबळतून आल्यावर पुढे जो लेफ्ट लागतो यायला त्या रोडला जातो. पुन्हा पण रोड होता पण तो रोड लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा खराब होता जाम. त्याच्यामुळे आता पण आम्ही ह्याच रोडने जातोय. मी जो गॉगल घालून आलो त्याच्यामुळे मला पुढे किती उजेड आणि काय समजत नाही. त्या गॉगलमुळे नुसता काळोखच वाटतोय. मला कॅमेऱ्याची स्क्रीनसुद्धा नीट दिसत नाही त्या गॉगल लावल्यामुळे. पण उन्हातून म्हणजे असं उजेड जास्त असेल तर बरा वाटतो तो. म्हणजे पोलराईज आहे तर त्यामुळे डोळ्यांना काही त्रास होत नाही. आता जास्तच पाऊस आलेला आहे आणि रोडसुद्धा तुम्ही बघू शकता. बारीक रोड आहे. रोड थोडा खराब आहे पण शेवटी फिरायला जायचं म्हटलं तर अशा ठिकाणी तर रोड असेच भेटतात. आणि अशा रोडशिवाय काही मज्जा तर येत नाही फिरायला जायला. तर समोर बघूच शकता तुम्ही वरती डोंगरावरती धुकं थोडंफार दिसतं इथून सुद्धा. तर खूप भारी वाटतं अशा ठिकाणी आल्यावर. बघा तिकडे लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता की धुकं किती दिसतंय वरती. आणि आपल्याला त्या साईडलाच जायचं आहे आता वरती. जाता जाता आता घाटसुद्धा लागेल. लास्ट टाइम आम्हाला इथे ह्याच ठिकाणी मोर बघायला भेटला होता. वरती जाताना आपल्याला छोटे छोटे वॉटरफॉलसुद्धा दिसतील आता बघायला. रोडचं कामसुद्धा झालेलं आहे आणि मी लास्ट टाईम आलो तेव्हा रोड हा म्हणजे बऱ्यापैकी चांगला होता. खड्डे वगैरे होतेच तसे पण आता पूर्ण नवीन केलेला आहे रोड. स्पीड ब्रेकरसुद्धा खूप टाकलेत. ए कडेला जाऊ नको घसरशील. या भारी वाटतं ना. काय रे. तर इथे काय जास्त वेळ आम्ही काढलेला नाही. 5 मिनटं पण नाही झालीत आम्हाला येऊन. पण लगेच निघतोय आम्ही. बस.
हाच रोड इथे सगळ्यात जाम रिस्क आहे, कारण का दोन्ही साईडला कॉर्नरला शेवा वगैरे पकडलेली असते, त्याच्यामुळे गाडी पाय वगैरे स्लिप व्हायचे चान्सेस खूप असतात. तर मागच्या गावात आपण पोचलेलो आहे फायनली. जी गाडी जवळ आहे तेवढी दिसते, पुढच्या गाड्यांच्या फक्त आम्हाला लाईट दिसत आहेत, बाकी काहीच नाही. जी एक गाडी तेवढी नीट दिसते आम्हाला क्लिअर. काय करूया, कुठे जाऊया? मला येताना रोड शोधायला लागणार आधी. गाड्या इथेच लावूया की पुढे लावूया? पुढे आहे स्पॉट अजून गाडी लावायला. तर गाइस फायनली आम्ही माचवला आता पोचलेलो आहोत. तर पाठी माझ्या वगैरे तुम्ही बघू शकता धुकं किती आहे. लास्ट टाइम जेव्हा आलो तेव्हा आम्हाला या साईडला पुढे पॉईंटला जायला रोड आहे तो दिसत तरी होता, तर आत्ता ह्यावेळी आम्हाला रोडसुद्धा तो दिसत नाही आहे. गाइस थोडंफार आता धुकं कमी झालं आहे, जेव्हा रस्ता वगैरे दिसायला लागला आहे. तर मी बाकी आता सर्वांची तुम्हाला ओळख करून देतो. हे आमची शीतल वहिनी, इथे बंटी, म्हणजे यश, हे आहे तिथे दोघे. यांना तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलाच असाल, मानसी आणि वैष्णवी. आणि ह्या आहे तिथे, हा इथे ऋषभ दादा, आणि इथे आहे मयुरी वहिनी. तसे आम्ही 8 जण आज आलेलो आहोत फिरायला. सगळ्याचे ते धुकं आणि पाऊस जाम जोरातच आहे आता. तर इथे दिवस उत्तर सत्ता दिसतात आता धुक्यात. या मागाशी मोबाईलवर एक क्लिप घेतली आहे मी, ती सुद्धा ब्लॉगमध्ये ॲड करीनच. तर चारी साईडला बघू शकता तुम्ही धुकं आहे. काय आता आम्ही इथे फिरून म्हणजे फोटो वगैरे काढून निघालो आहे, कारण का थांबण्यात काय पॉईंट नाही, धुकं असल्यामुळे आजूबाजूचा काहीच दिसत नाही आहे. तर ते सुद्धा सगळ्यांना वाजायला लागले आता दाट आणि वारा सुद्धा जोरात आहे. तर आता आम्ही इथून खोरनेनको डॅम आहे लांज्यामध्ये, तिथे जाणार आहोत. आज खोरनेनको डॅम इथून अजून 21 किलोमीटर आहे. आता आम्ही माचवला आतमध्ये जो रोड जातो मेन दाबोळ्यातल्या रोडवरून, त्या पाट्यावरून आम्ही आलेले आहेत लेफ्ट घेऊन. अर्धा तासाचं अंतर 21 किलोमीटर आहे. अजून स्ट्रेट रोड आहे, फक्त पुढे कोरले म्हणून गाव लागेल, त्या गावाच्या इथून लेफ्ट घ्यायचं आहे परत. सकाळपासून आम्ही आत्तापर्यंत 80 किलोमीटर ट्रॅव्हल केलेलं आहात. स्ट्रेट टू स्ट्रेट रोड आहे तो. माचाच्या रोडने म्हणजे दाभोळीतून आत आल्यावर माचा फाटा जो लागतो तिथून पुढे एक 10 किलोमीटरवरून लेफ्ट घ्यायचा आहे.
डॅमवरती पोचलेलो आहे. इथला डॅम आहे आणि या साईडला इथे वॉटरफॉल म्हणजे बनवलेला आहे स्टेप बाय स्टेप पायऱ्या करून. तर गाइस फायनली आम्ही आता कोर्निको डॅमवरती आलेले आहे. माझ्या पाठी बघू शकता तुम्ही, इथं वॉटरफॉल आहे आणि या साईडला इथे डॅम आहे आणि बाकी सर्व फोटोशूट चालू आहे इथे बाकी सर्वांचा. तर आता मी सुद्धा माझा फोटोशूट करून घेतो आणि त्यानंतर मग तुम्हाला परत भेटतो. तर गाइस आता आमचं कोर्निको डॅमवर फिरून वगैरे झालेलं आहे, फोटोशूट वगैरे भारी केलेलं आहे आम्ही. आमच्या सर्व पोस्ट वगैरे तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला भेटतील. आणि हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो आहे कारण का कॅमेराची बॅटरीसुद्धा संपत आली आहे आणि आता आम्ही इथून डायरेक्ट घरीच जाणार आहोत. तर त्यामुळे पुढे दाखवण्यासाठी तुम्हाला काय नसणार आहे. तर त्यामुळे आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू.